एकीकडे नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलेली असताना दुसरीकडे चांदवडला एक धक्कादायक घटना समोर आली आहे। शक्ती ढोमसे या व्यक्तीनं नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार राकेश अहिरे यांना फोन करून भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वैभव बागुल यांना 13,642 मतं मिळणार असल्याचा दावा केलाय। राकेश अहिरे यांनी एवढी मतं कशी मिळणार असं शक्ती ढोमसे यांना विचारलं आणि त्याच्यावर त्यांनी मशीनवाल्याशी बोलणं झालं आहे। तू 1 कोटी रुपये दिले तर तुलाही मोठ्या प्रमाणात मतं मिळवून देऊ शकतो अशी ऑफर दिलेली आहे। दरम्यान पोलिसांनी मशीन मॅनेजरशी ऑफर देणाऱ्या विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे। सध्या सोशल मीडियावर हा ऑडिओ व्हायरल झालाय। ही ऑडिओ क्लिप आपण ऐकूया। बोला ढोमसे साहेब बोला। काय म्हणता राजे, काय चालू आहे? बस सगळं तुमच्याकडे लक्ष आहे भाऊ। बाकी बाकी निवांत? आमच्या काही 100च्या प्लस गेलो का नाही आतापर्यंत आम्ही कुठं? अहो 1000 म्हणतोय तुम्हाला मी, 1000। अहो कुठं हजार तर काय, 1000 मध्ये विषयच नाही ना भाऊ। 11,000 कुठं, 1000 कुठं? किती मतदान होईल म्हटलं 11,000 नाही आपला तुमचा उमेदवार निवडून येणार आहे ना। आमचे 1000 कुठं लागायचे आमचे? बागुलला 13,642 मतदान आहे। कोणाला? बागुलला 13,642? हो, डायरेक्ट कन्फर्म? कन्फर्म। अरे बापरे, डायरेक्ट 13,642? हो, म्हणजे 41 पण नाही, 43 पण नाही, डायरेक्ट 42? 42। चांगली गोष्ट, चांगली गोष्ट आहे। हार्दिक शुभेच्छा। अजून आमच्या लायक काय असलं तर सांगा भाऊ असं। हे तुम्ही आकडे का बरं असे कुठून का आकडे काढताय रे तुम्ही एवढे? 13,442 वोटिंग्सनी तो निवडून येणार आहे असं? मशीनवाल्याशी बोलणं झालंय ना। मशीनवाल्याशी? काय बात करतो? मग मी काय म्हणतो, 2-4 लाख रुपये मला देतो, 1000च्या ऐवजी थोडी जास्त दाखवा माझी वोटिंग। 1 कोटी दिले तर तुम्हाला 11,15,000 पर्यंत पोहोचवतो। आई शपथ, 1 कोटी दिले तर 11,15,000 पर्यंत? बरं, मी आलोय चिन्ह वाटपच्या इथं, आलो का कॉल करतो, एक 10-15 मिनिटं 20 मिनिटं। हे सगळेचे सगळे निवडून आलेले। मी त्याला विचारलं कसं शक्य आहे म्हटलं हे, तर त्याचं म्हणणं असं आहे की जे अपक्ष आहेत त्यांना 100 वोटिंगच्या पुढं काही वोटिंग पडणार नाही, आणि जो मेन उमेदवार त्याला 13,642 वोटिंग पडतील। मी त्याला हे पण विचारलं की एवढं तू शाश्वती कशी देतोय, तर त्याचं म्हणणं झालं की मी मशीनवाल्याशी बोललेलो आहे म्हणे। मी त्याला म्हटलं मशीनवाला म्हणजे तो म्हणतो EVM-वाला, आणि त्याची मागणी माझ्याकडे अशी आहे की तू जर कधी मला 1 कोटी जर अमाऊंट दिली तर मी 11,15,000 वोटिंग तुझ्यासाठी मिळवून देईल। आज आपण आधी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती, आता आपण चांदवड पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे। जो काही प्रचलित कायदा आहे त्या पद्धतीने त्या कायद्याला अनुसरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे।